स्वामीजींच्या घराण्यात 10 पिढ्या शंकराची आराधना झाली, म्हणून हे शिव म्हटल्याबरोबर शांत होत होते. ते सगळं पिऊन झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपले वडील पाहतात आहे. तो त्या काळचा विद्यार्थी होता, त्याच्यामुळे तो लाजला, घाबरला नाही. माझा शब्द लक्षात घ्या. लाजण्याचा अर्थ आपल्या मनात कुठेतरी काहीतरी चूक केलं असं असणं म्हणजे लाजणं. मराठीचे शिक्षक असतील तर माफ करा, कदाचित बरोबर अर्थ नसेल त्या दृष्टीने, पण हा संदर्भात अर्थ आहे. त्यांनी विचारलं, काय तू हे कशासाठी करतोय? तो म्हटलं, बाबा मी तुम्हाला काहीदा विचारलं की हा काका इथे येतो, इथे बसतो, हा दादा इकडे बसतो, मग हे असं तुम्ही वेगवेगळं का बसवत आहे? हे वयाच्या 7व्या-8व्या वर्षी विचारतोय तो. तुम्ही 20 वर्षाचे झाल्यानंतर हे ऐकताय, मी 55 वर्षाचा झाल्यावर बोलतोय. तो 7 वर्षात विचारत होता. वडिलांना उत्तर नाही देता आलं. तो शहाणा बाप होता. त्यांनी विचार केला की मी जर याला सांगितलं की आपल्या समाजात हे असं 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 आहे, म्हणून हे असं असं असं, तर या वयात हा संस्कार केला, मग तो तसाच वागणार नाही रे म्हणे. त्या लोकांची आपली आपली सवय असते, प्रत्येकाचं एकमेकांना इन्फेक्शन, आजच्या भाषेत मराठीत सांगायचं असेल तर ते होऊ नये म्हणून आपण हे भेटू करतो. तर तो म्हणे तसं तर नाही, मी तर सगळे उक्के प्यायलो, मला सारखीच ठसका लागला सगळीकडे. सगळं जग एकातून निर्माण झालंय, त्याची ही व्यावहारिक अनुभूती आहे. याच्यातनं सामाजिक समरसता निर्माण झाली. काय संबंध आहे स्वामीजींचा आपला? आहे जिज्ञासाशी आपल्या मनामध्ये. हे का, असं का, तसं का? त्यांच्याकडे धार्मिक वातावरण होतं. आई म्हणायची अशी पूजा करतो, म्हणायची कशाला करायची? हे दगड काय आहे? प्रश्न प्रश्न. देवेंद्रनाथ ठाकूरांना प्रश्न विचारला नाही. त्या काळातली सर्वोच्च व्यक्ती बंगालची, ते विवेचन करत होते वेदांताचा. हा प्रार्थना समाजात जायचा, ब्राह्मण समाजात जायचा, राजाराम मोहन रायच्या. त्यावेळेला राजाराम मोहन राय नव्हते, पण हे चालू होतं काम. तो विचारायचा, तुम्ही वेदांतात अमुक सांगितलं, काय सांगता? तुम्ही पाहिला का देव? नाही पाहिला. म्हणजे तुम्ही बघितलं नाही ते मला कसं सांगता? हे विचारणारा तरुण आज गायब झाला. बस स्वामीजी मध्ये आपल्यामध्ये आज फरक आहे. तुम्हाला पडतात अशी प्रश्न? ती पडायला पाहिजे आपल्याला, म्हणून स्वामीजी वाचायचं, म्हणून स्वामीजींचा अभ्यास करायचा. आणि त्याला एक दिवस एक माणूस भेटला, हो मी पाहिला देव, आणि जसा तुला पाहतोय तसा मी तुलाही दाखवू शकतो. 100 वर्षापूर्वीची घटना आहे, 150 वर्षापूर्वीची. देव आहे, तो कसा आहे आणि त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कशी हे ज्ञान देणारा गुरु त्यांना भेटला. म्हणून मी विवेकानंदांना अलौकिकत्व म्हणतो. हे भाग्याचं लक्षण आहे. मी दैववादी नाही. हे जे काही बोलतोय मी तुम्हाला असं वाटत पुराण तसं नाही आहे, भानगड नाही. आणि म्हणून लहानपणापासूनच्या सगळ्या घटनांचा जर आपण नीट विचार केला, प्रत्येक घटना अलौकिक आहे. त्याचं कारण शोधण्यात बुद्धी घालू नका. हे आहे तसा ऍक्सेप्ट करा, तरच आपण पुढे जाऊ, नाही तर तिथेच गोंधळणार आहे. ते लहानपणचं ते असं नाही, मोठेपणी पण तेच आहे. 18व्या वर्षापर्यंत स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या सर्व लोकांच्या माहितीनुसार 25-30 हजार पुस्तकं वाचली आहेत. विद्यार्थी म्हणून मी किती पुस्तकं वाचतो, इथे विवेकानंदांचा आपल्याला विचार करायचा आहे. मला माहित नाही तुम्ही काय वाचता नाही वाचत. मी ज्या वर्गांमध्ये शिकवतो त्यांच्या युनिट टेस्टचे पेपर जेव्हा मी तपासतो आणि त्याच्यानंतर त्या मुलांना देतो मी की तुम्ही बघा जरा काय आहे ते, तर मला त्या सगळ्या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या उत्तरांमध्ये 20 रुपयाची मिळालेली जी गाईड असते त्याच्यातल्या ओळींशिवाय दुसरं काही दिसत नाही. टेक्स्ट बुक वाचत नाहीत लोक. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, आम्ही पण असा अभ्यासक्रम बनवला. कोणतं कोणतं पुस्तक आणू असं? मराठी इंग्लिश बिना पुस्तकात शिकता येतं का? मला आनंद वाटतो. माझ्या कॉलेजमध्ये ज्या वर्गात मी शिकवतो तिथे 90% पोरं पुस्तक आणतात.
वाचून देतो मी पोरांकडनं. स्वामीजींनी सांगितलं तुम्ही नीट चरित्र वाचा. त्यांचे शिक्षक त्यांच्याकडनं कसं वाचून घ्यायचे, वाचण्याचे कोणते 3 पायदान आहेत स्वामीजींनी सांगितलं. करतो का आपण हे? आता इथे सायन्स पण आहे या कॉलेजमध्ये. काल मी खरात सरांची गाडीवर जाता चर्चा करत होतो. मी काय चर्चा करत होतो तेच मला माहिती देत होतो. जरा ठीक करून होतो स्टेटमेंट, बरोबर आहे ना? हा, ते सहज बोलले बोलता बोलता की या क्षेत्रामध्ये येणारी लोक आर्ट्स पाठचे खूप असतात. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्यांना विवेकानंद समजायचा ते सायन्स वाले ते जास्त भाग्यवान आहे माझ्यापेक्षा. आत्मा आहे की नाही, देव आहे की नाही या भानगडीत पडून आमचा काठाकूट होता होता काळाचे पांढरे झाले. तुम्ही क्वांटम थिअरी ऑफ फिजिक्स शिकता, सगळं त्याच्यात असताय, दुसरं काय? एकच अणू पापणीची लोकती जपते तोपर्यंत जर हजारो वेळा फुटत असेल, हजारो वेळा जुळत असेल तर मग हे जग नश्वर आहे तर काय आहे? आम्हाला समजायला त्रास आहे, तुम्ही वक्तव्य करताय. आम्ही तेच म्हटलं, एकोम बहुश्याम, तोच अणू सगळीकडे, ज्याला ज्ञानदेवाने चिद्विलास म्हटलं. मी तोच अणू पुरुष आहे, तोच अणू स्त्री आहे, हेच तर ते सांगतात ना. सायन्स वाला जास्त कामाचा. आणि म्हणून स्वामीजींच्या विचारांचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही सध्या काय करा, फक्त चरित्र वाचलं तरी चालेल, बाकी काहीच वाचायचं काम नाही. मूळ बंगाली चरित्र त्यांचं जे लिहिलंय त्याचा अनुवाद जो मुजुमदारांनी केला तेवढा जरी तुम्ही वाचला, आज आपल्या कामात पडतो. इतकं आहे मी तर पुढेच ते वाढलो त्याच्यात. मी काय फोटो बोलू, मी काय 10 खंड वाचले नाही, माझ्याकडे आणून ठेवले आहे पण वाचले नाही. कारण त्याच्यातून पुढे सरकलं तर पुढचं वाचू ना. जे कळलं नाही त्याच्या पुढे जाऊन उपयोग काय आपला? ताराताईंनी काम हलकं केलं मला. पोरांना सांगायला घटना सांगा, म्हटलं फार ओके, एकदम बढिया. काल टेन्शन मध्ये होतो मी, एवढं अजस्त्र झालं आपलं काय होणार. तर स्वामीजींमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्यांच्या जीवनातल्या कुठल्याही घटका जर तुम्ही बघितल्या की तुम्हाला त्याच्यातच लक्षात येईल. हा जो माणूस आहे ना, यांनी भारतीय वेदांताचं सार सगळ्या जगाला समजवलं. आता मी दुसरा पाठ घेतो त्याचा. आज जगामध्ये स्वामी विवेकानंदांचा प्रभाव कसा आहे ते काल आपण ऐकलं. आपल्या देशातल्या 99% महापुरुषांची चरित्र तुम्ही वाचा, जे विवेकानंदांच्या नंतरची आहेत, त्या प्रत्येकाने विवेकानंदांचं ऋण मान्य केलं आहे. गांधीजी म्हणतात मी देशभक्त जन्मजात होतो हे मला माहित आहे, पण मी विवेकानंद वाचले त्याच्यानंतर माझी देशभक्ती 1000 पट वाढली. आपल्या देशातला एक तरुण इंग्रजांच्या राज्यात गेला. इंग्रजांनी आम्हाला शिकवलं तुम्ही रानटी आहे, तुम्हाला कपडे नव्हते घालतायत, तुम्हाला जेवता नव्हते, तुम्हाला संस्कृती नाही, तुम्हाला कला नाही, आम्ही आजही तेच घासतोय. एका तरुणाला कुठेतरी चीड आली, तो त्यांच्या देशात गेला, भारताचा पहिला IAS ऑफिसर झाला. दुसऱ्या दिवशी थोबाडावर इंग्लंडच्या डिग्री फेकली. आईला पत्र दिलं, माझं लग्न स्वातंत्र्याशी झालंय, मी लग्न करणार नाही. त्या नेताजी सुभाषचंद्र बोसने असं म्हटलं, जेव्हा मी स्वामीजी वाचले त्याच दिवशी ठरवलं या देशाकरता मरायचं. 8व्या वर्षी सावरकरांनी आपल्या देवीच्या समोर प्रतिज्ञा घेतली, मारिता मारिता झुंजता मरेन, नाहीतर यांना देशाच्या बाहेर काढेल. का केली? 93चं भाषण वयाच्या 8व्या वर्षी लिहून ठेवलंय त्यांनी. नेहरूजींसारखा जो पूर्ण भौतिकवादात रंगलेला माणूस, तो म्हणतो या देशाच्या युवकांना जर आदर्श कोणता ठेवायचा असेल तर तो विवेकानंदांचा ठेवा. म्हणून राजीव गांधींनी युवा दिवस त्यांच्या कितीतरी वर्षानंतर घोषित केला. राजीव गांधींना दुसराही करता आला असता, पण त्यांच्या डोळ्यासमोर नाव स्वामीजीचं आलं. का लहानपणी तुमच्या माझ्यासारखा हुड असणारा, प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारणारा हा एकदम कसा काय बदलला? ते जन्मजात होत. वेदांतावर चर्चा चालली होती. आता आपण ज्या वयात आहोत ना त्या वयाच्या काही घटना बघा. सगळे बसले होते तिथे, विद्वानही होते. केशवचंद्र सेन होते, त्या काळात बंगालमधलं मोठं नाव. ते थोडे समाजवादी, आजचे जे समाजवादी आहेत तशा टाईपचे थोडेसे, म्हणजे हे खराब आहे ते खराब आहे, किती चाललं आपलं असं चाललं की समाज काय अरे असंच आहे असंच आहे, चांगलं काही दिसतच नाही आपल्याला. चर्चा चालू होती वेदांताने मनुष्य कसा चांगला होतो, वेदांतामध्ये कसं सगळं एक यायचं सांगितलंय. बोलता 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 अचानक केशवचंद्र उभे झाले आणि ते असं म्हणाले, स्वामीजी मगापासून तो, आता हे तरुणांसाठी बरं का लक्षात ठेवा, ते म्हणाले
तुम्ही इतकं मगापासून सांगताय, आपल्या बंगालमध्ये तर किती दुष्काळ आहे. आपल्या बंगालमध्ये लोकांना खायला नाही, घालायला कपडे नाही. आपला वेदांत या गरिबांची भूक दूर करू शकेल का हो? आणि प्रश्न विचारून ते थांबले नाही. त्यांच्या सवयीप्रमाणे बंगालची सगळी स्थिती कशी वाईट आहे हे सांगण्यात ते रंगले. त्यांच्या लक्षात आलं नाही वेदांतावर प्रखर तेजाने बोलणारा तो तरुण डोळ्यातनं गळा आसव लावून रडायला लागला. त्याचं रडणं इतकं वर गेलं की ते गदगदायला लागले. कोणाशी न बोलता ते तिथून उठून चालले गेले. लोकांना कळेल ना एकदम काय झालं. ते त्या केशवचंद्रांना सांगा, तू काय स्वामी. आता त्यांची त्यांच्याविषयी भक्ती, कारण ते त्यांचे शिष्य होते. आणि मग ते निघून गेल्यावर ते त्यांच्यावर बरसले सगळे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींची सगळ्यांची भेट झाली. तेव्हा सगळ्यांना विचारलं, स्वामीजी काय झालं होतं. स्वामीजी नंतर म्हणतात, पुढचा भारत कुठून येईल ना मी तिथून सुरू झाला. ते म्हणतात, मी इतके दिवस तुम्हाला वेदांत सांगतोय, पण माझ्या मनात खरंच हा प्रश्न का आला नाही याचं मला वाईट वाटलं. आता मला कळतंय की माझे गुरुदेव मला म्हणत होते की भाऊ, तुझी ही साधनेची चाबी मी बंद केली आहे. तुला मातेचं काम करायचं आहे. ती माता कोण? ध्येयाचा साक्षात्कार होण्याकरता पण मनाची तयारी व्हावी लागते. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपल्या आईने प्रचंड शारीरिक मानसिक तयारी केल्यावर आपल्याला जन्म दिला आहे. हे जर आपण विसरलो मग जीवनात कुठेच काही आपण करू शकणार नाही. आणि मग त्यांचा शोध सुरू झाला, माझी आई कोण. ही घटना तरुणांसाठी महत्वाची आहे. आज जर तुम्ही या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाला असाल तर मी इतके दिवस काय केलं याचा विचार करण्याची प्रेरणा तुमच्यापर्यंत लागली पाहिजे. तुमचा अभ्यास आणि तुमचं व्यक्तिगत जीवन सोनं होईल. इतकी प्रचंड ताकद या चरित्रांमध्ये आहे. मग भारताचा प्रवास सुरू झाला आणि मग तो 25 डिसेंबर 1892 कन्याकुमारीचा जो काल इथे उल्लेख झाला त्या शिलालेखावर 3 दिवस पावसात वादळात स्वामीजी निश्चल होऊन समाधिमग्न आहे. आणि काय बघितलं त्यांनी? तुम्हाला मला ते स्वप्न दिसलं पाहिजे. मी कन्याकुमारीला गेलो होतो तेव्हा सावरकरांच्या कवितेची मला आठवण झाली. तसंच त्यांना ही माती माता कशी दिसली असेल याचा अनुभव आपण करू शकतो. तुम्ही जर कोणी गेला असाल कन्याकुमारीला, आता इथे या गाण्यामध्ये ते चित्र दाखवलं होतं. आपण जेव्हा कन्याकुमारीला उतरतो आणि त्या शिलाखंडावर जाण्याकरता जेव्हा बोटीत चढतो आपण आणि बोट जेव्हा तिकडे लागते, तुम्ही इकडे पाहिलं, खरोखर मित्रांनो दोन्ही बाजूचे समुद्र त्या संपूर्ण भारत मातेच्या त्या खालच्या टोकावरती येऊन आदळतात. आणि त्या केरळचं जे शेवटचं गाव कन्याकुमारी आहे त्यातलं 10% गाव हे पाण्यामध्ये लाटांमध्ये रोज असतं. भूमातेच्या चरण तला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. हे जे सावरकर म्हणत होते. स्वामीजींना त्याच्यात दिसलं ही मातीची म्हणणारी माता ती चिन्वे झाली. ती त्यांना भारत माता स्पष्ट देवीच्या रूपात दिसली, जगदंबा दिसली. आणि ती त्यांना त्या दृष्टांतात सांगते, उठ, ते उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांना बोल, तिथे आलाय. तुझा जन्म याच्याकरता नाही की तू 3 दिवस समाधीमध्ये मग्न राहा. वटवृक्ष हो, हे जे तरुणांना सांगितलं होतं स्वामी रामकृष्णांनी विवेकानंदांच्या रूपाने. ते समाधीत होते 3 दिवस. ते म्हणजे आता मला असं राहू द्या. ते म्हणले, तू फारच स्वार्थी आहे. मला तर वाटलं होतं तू की बडाचा भाग असशील, जो तुझ्या खाली येईल त्या पार्थस्थाला तू सर्वार्थाने परिपूर्ण करशील, म्हणून तुझं जीवन आहे. असं आहे का? ती चाबी बंद केली. आता ज्या दिवशी तुझं काम होईल त्याच दिवशी तुला मी मोकळा करेन. त्याच्यानंतर तो 4 जुलै ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्याच्या 3 दिवस आधी स्वामीजींना निर्विकल्प समाधी लागली. मधल्या काळात स्वामीजी समाधी लागत होती पण निर्विकल्प समाधी लागत नव्हती. असा तगडा गुरु असणे भाग्याचा. आपण जेव्हा म्हणतो ना की भारत माता की जय, मी नेहमी मुलांना हा प्रश्न विचारतो. मी राम देशमुख, मला तुम्ही राम देशमुख ओळखता. हा माझा हात, हे माझं डोकं. आपण लहान मुलांना करतो ना, नाक दाखव, कान दाखव. तसं मी तुम्हाला विचारतो, व्हॉट इज भारत? हे जे शेवटचे मुलं आहे ना, तुम्हाला आपसात बोलायचं, तुम्ही बाहेर चालते ना, मला डिस्टर्ब होणार नाही पण मला हे आवडणार नाही. काय सांगाल तुम्ही? कोण आहे भारत?
भारत का एक पुतळा आहे? काय भारत? व्हॉट इज भारत? 12वी पर्यंत रटलो आम्ही, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, पण भारताचा मला पत्ता नाही. स्वामीजी समजायचं म्हणजे भारत समजायचा आहे. मी काल इथे उल्लेख केला, स्वामीजी म्हणायचे सगळं फुकट शिक्षण बंद करा, फेका पुस्तके. यातून अशी आपण पिढी निर्माण करतोय. एक भारताचा नकाशा घेऊन गावातल्या मुलांना शिकवा, भारत शिकवा, तो सगळं करून देईल. बाकी तुम्हाला करायची गरज नाही. आपण सांगतो त्या पद्धतीचं शिक्षण 50 वर्षापूर्वी नव्हतंच आपल्या देशात. लोक काय अनाडी होते का? सगळ्या जगाला श्रेष्ठ करू म्हणणारे ऋषी इथे झाले. कुठे होते कॉलेज? एकच सत्य सगळेजण सगळ्या पद्धतीने सांगतात, ते सांगणारे इथे झाले. कुठे होतं? कोणतं कॉलेज होतं तेव्हा? कोणती शाळा होती? इंग्रज जगात पहिले झाले नव्हते. नदी कुठून निघाली तरी ती सागरात जाते, हे सांगणारा इथे निर्माण झालं. हे वैश्विक सत्य आहे. पृथ्वी गोल आहे. आता सॅटेलाइटनी पाहता तुम्ही, लाखो वर्षापूर्वी कोणता सॅटेलाइट होता? आपल्या पुण्यात आजही माणूस जिवंत आहे ज्यांनी 82 सांगितलं की मंगळावर गुरुवर काय ध्यानात जाऊन लोकांनी त्याची टरवली. आता मंगळावरचा रोबोट जे रिपोर्ट पाठवतो, लोक त्यांना ब्रह्मर्षी पदवी देऊन आले. डॉक्टर बी बाबरकर कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते? अणु रेणू या ठोकळा. किती लहान आहे मी अणुपेक्षाही, पण जेव्हा मला माझा सत्व जागृत होऊन मी मला ओळखतो तेव्हा तुका आकाशा एवढा, मी एवढा मोठा आहे. तुकाराम कोणत्या शाळेत गेला होता? मग 1902 मध्ये स्वामीजी काय म्हणतात मित्रांनो? वयम अमृतस्य पुत्र, मी त्या अमृताचा पुत्र आहे जे चिरंजीव आहे. मग हे तरुणांनी नको का जाणून घ्यायला? तुमची चूक नाही याच्यात, माझ्या पिढीची चूक आहे. माझ्या पिढीतल्या शिक्षकांपैकी ज्या लोकांनी ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यांच्याच भरोशावर देश चालू आहे. स्वामीजींचा विचार करायचा म्हणजे भारताचा विचार करायचा. मी मुलांना विचारतो, मला खूप समाधान आहे. मागच्या 15 वर्षात मी कॉलेजमध्ये माझ्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आग्रहाने नकाशा आणायला सांगतो. 60% मुलं नकाशा आणतात, 40% नाही आणत. ते अपेक्षितच असतं मला, कारण मी तुमच्या भाग्याचा ठेकेदार नाही आहे. भारतीय संस्कृती म्हणते उद्धरे आत्मनात्मान. तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे, माझा मलाच करायचा आहे. मला फक्त व्यवस्था उभी करायची आहे, एवढंच शिक्षण. स्वामीजी म्हणतात शिक्षण मी शिकवतो तो मूर्ख माणूस आहे, असं म्हणणंच मूर्खपणाचं आहे. मी फक्त व्यवस्था उभी करतो, शिकायचं त्यालाच असतं आणि मलाही शिकवायचं नसतं. 30% मुलं दरवर्षी नकाशाचा अभ्यास करतात. मला तसं वाटायला लागलं, आम्ही विद्याभारतीच्या कामात जेव्हा काम करतो तेव्हा 5वी पासून 10वी पर्यंत बाकी कोर्स असो किंवा नसो पूर्ण देशाचा नकाशा शिकवा. मी कालच कोणाला तरी बोलताना सांगितलं, मला एक जण म्हणाला एकदा, सर गंगेवर 15 मिनिटं बोला. गंगा आपली प्रिय आहे, मरताना आपल्या तोंडात गंगा पाहिजे म्हणून आपल्या देशातला प्रत्येक माणूस तळपडतो. सहारा स्वर्ग में होगा, जम्मू में होगा गंगा जल निदा फाजली. मुसलमानांनी गंगा स्तुती लिहिली आहे, त्याचं हे वर्णन आहे. मला गंगेवर 10 मिनिटांनी बोलतायत, हिमालयावर 10 मिनिटांनी बोलतायत, महेंद्र पर्वत कुठे माहित नाही, 12 ज्योतिर्लिंग कोणते माहित नाही, देवीचे 52 पीठ कोणते माहित नाही. मी भारतीय आहे, 18 पुराणांची नावं मला सांगता येत नाही. 27 नक्षत्र विचारले तर खालचं वर होईल सर, विश्वास नाही. आता सायन्स सगळं सिद्ध करतोय तरी पण आपला विश्वास नाही. भारत काय आहे? भारतातले जेवढे पण टुरिस्ट आहेत ना त्यांना विचारा तुम्ही, ते कुठे नेतात? 90% तीर्थक्षेत्र म्हणजे भारत, नद्या म्हणजे भारत, पर्वत म्हणजे भारत, भारतातले औद्योगिक केंद्र म्हणजे भारत, भारतातली शेती म्हणजे भारत, भारतातली कला म्हणजे भारत. इथे एक संगीत निघतं, दिवे लागतात. आजही या देशामध्ये पाऊस आणणारे गायक आहेत.
मुसोदनीला महिनाभर झोप नव्हती. ओंकारनाथ ठाकूरांनी एक राग म्हटला, तो रात्रभर झोपला. ते संगीत म्हणजे भारत, ते स्वामीजी आहे. तरुणांना स्वामीजींचा हा पक्ष लक्षातच घेतला पाहिजे. मग भारत हा असा इतका असून असा का आहे? केरळमध्ये ते प्रवासाला निघाले. लक्षात घ्या, स्वामीजींचा दुसरा पक्ष किती महत्वाचा आहे. रस्त्यावरून अचानक आवाज आला, सरका 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 सरका. स्वामीजी पण एकदम हडबडून बाजूला झाले. काय बघतात ते? एका गाडीत जमीनदार चालला, मागून काही पुजारी पूजेचं साहित्य घेऊन चालले. लोकांना त्यांनी विचारलं, कारण काय एवढी धावपळ झाली, काय लोक इकडे बाजूला सरकले? लोक म्हणतात, पुजारी चालले, पुरोहित चालले, धर्मगुरू चालले. त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर त्यांची आमची सावली त्यांच्यावर पडली नाही पाहिजे. एक ओम बहुश्याम, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी मानणारा देश, इथे एखाद्याची सावली अंगावर पडली म्हणून धर्मभ्रष्ट होतो. स्वामीजी रात्रभर रडले. त्यांचं वर्णन आहे, त्यांनी आपल्या पत्रांमध्ये काल त्यांचा इथे उल्लेख झाला. हा देश आहे, पागलखाना आहे. शिव नको हा इथला धर्म झालाय. म्हणून तरुणांचं जीवन कामाचं आहे. जिथे शिवण्याचा प्रश्नच नाहीये, तू आणि मी एकच आहे, तिथे एकाने हात लावला म्हणून जर मला चालत नसेल तर तो देश कसा बनायचा? तो पागलखाना. तो सुधारवण्याचं काम म्हणून ते तरुणांकडे आशेने पाहतो. आपल्याला त्या तरुणांचं तेज प्राप्त करण्यासाठी स्वामी विवेकानंद वाचला पाहिजे. त्याच्यासाठी स्वामी विवेकानंदचा अभ्यास केला पाहिजे. रोज थोडा थोडा करा, जास्त करण्याची गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे तरुणांसाठी. गीता शिकायला एक जण त्यांच्याकडे गेला. त्यांनी त्याला वरपासून खालपर्यंत बघितलं. भारतीय शास्त्र कसं बोलतोय लक्षात घ्या. ती भगवद्गीता जेव्हा ते मला शिकायची असं त्यांनी म्हटलं, तेव्हा त्यांनी त्याला वरपासून खालपर्यंत पाहिलं. मग तुकडं पोरगं होतं, चेहऱ्यावर भाव उडत होती, घरातून धार्मिक संस्कार होते, भगवद्गीतेविषयी आस्था होती. आणि म्हणून स्वामीजींसारखा शिक्षक गुरु मिळाला तर मला भगवद्गीता चांगली समजेल म्हणून ते त्याच्याकडे गेले. ते त्याला म्हणाले, गड्या तुझं म्हणणं बरोबर आहे, मी तुला शिकवीन गीता, पण सध्या काही काम नाही करायचं. तू हे काम कर, समोर मैदानावर पुरं फुटबॉल खेळतात आहे, ते फुटबॉल खेळू नये. महिनाभर त्यांनी त्याला फुटबॉल खेळायला लावला. मग तो पोरगा पुन्हा आला. आता जेव्हा तो आला तेव्हा तो घामाने पटपटलेला, उत्साहाने भरलेला, प्रचंड ऊर्जा त्या फुटबॉलची घेऊन आलेला होता. तो म्हणाला, बस आला. त्या दिवशीचा पहिला पाठ झाला. मुलगा विचारतो, स्वामीजी मी 1 महिना आधी आलो होतो. आपल्या इथे कोणी काय शिकावं, कोणी काय शिकू नये, कोणाला काय सांगावं, कोणी कुठे घ्यावं, याचे जे निर्बंध आहे ना, ते बंधन नाही आहे. ती एखादी